आणि हातावरती पाणी सोडलं आणि सांगितलं हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवरती, हे सोडलं पाणी माझ्या कुटुंबावरती, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही, तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही. आता तोच काळ तसा चाललेला आहे. सामील व्हा नाही तर आज जा, एक तर भाजपात नाही तर तुरुंगात. पण एक अफजल खानाची सॉरी त्याचा अफजल खानाचं पुढे काय केलं महाराजांनी हे काही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ती ताकद, ती शक्ती, ते तेज आज सुद्धा आपल्यात आहे की नाही हे महाराज बघतायत. की काय केलं, माझं नाव घेतायत, जोरात अगदी जोरात ओरडतायत छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपली जी ताकद आहे त्याची परीक्षा हे मोदी बिदी नाहीत, हे नाहीत, हे महाराज बघतायत. महाराज बघतात की कसा मी उभा केलेला महाराष्ट्र. आता छगनराव तुम्ही बोललात ना, नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय, ती दिशा दाखवण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे. दाखवणार आहात की नाही? ही लढाई केवळ शिवसेनेची नाही, ही लढाई केवळ आता आपण एकत्र आलो म्हणून सरकार स्थापन होईलच, करायचंच. पण काय म्हणून आम्ही तुम्हाला सरकार स्थापन करायला द्यायचं ह्याचं उत्तर सुद्धा हे आपण लोकांना दिलं पाहिजे. जसं आज कोर्टामध्ये ती लढाई सुरू आहे, मला आहे नक्की विश्वास आहे, देवावरती विश्वास आहे, न्यायदेवतेवरती विश्वास आहे. मी अनेकदा म्हटलेलं आहे की लोकशाहीचे जे 4 स्तंभ असतात ते 4ही स्तंभांपैकी 3ची तर विल्हेवाट लागलेलीच आहे. म्हणजे त्यातला एक महत्वाचा स्तंभ असतो ते प्रसार माध्यम. मी त्या मध्ये मला मी सांगितलं ना, त्या दिवशी पण मी सगळं सांगितलं की मध्ये व्हॉट्सअप चांगले येतात की पत्रकारांच्या हातामध्ये नेहमी कलम असायला पाहिजे. आजकालच्या बऱ्याच पत्रकारांच्या हातामध्ये कमल आहे, फक्त ल आणि म, इथला तिथे तिथला इथे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक आशादायक आशेचा किरण बसलेले आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय आणि न्यायदेवता तिच्या डोळ्यावरती पट्टी असते, तिच्या डोळ्यावरची पट्टी वेगळी आणि धृतराष्ट्राच्या समोर जे काय वस्त्रहरण झालं होतं ते वेगळं. आणि म्हणून मला खात्री आहे की न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी जरी असली तरी. आणि नाना तुम्ही जे म्हणालात की आता त्यांनी सांगितले की मोदी म्हणजे देश, मग भारत माता कुठे? मग मोदी जिंदाबाद ओरडा ना, भारत माता की जय कशाला बोलता? पण ज्या गोष्टी मी सांगतोय त्याच तुम्हाला सांगतोय, कारण हा मला तुमच्याकडनं शेवटी मी सभा घेणार, तुमच्या बरोबरीने तुमच्या या सगळ्यांच्या माझ्या सहकार्यांच्या सोबतीने सभा घेणार, मी बोलणार. पण गावात खेड्यापाड्यात घराघरामध्ये जे जाऊन बोलायचे ते तुम्हाला बोलायचंय. कशासाठी आम्हाला मत पाहिजे? आणि जे मी काय बघतोय अजून आपल्या महापालिकेच्या निवडणुकांचा पत्ता नाही, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा पत्ता नाही, त्यांना घेण्याची हिंमत नाही असं आपण मानतो आपल्या समाधानासाठी. पण त्याच्या मागे जर असंही नसेल ना की दिवस ढकलायचे, 2024ची लोकसभा जिंकायची आणि ती जिंकल्यानंतर देशात निवडणुकाच होणार नाहीत, कशाला पाहिजे महापालिका, कशाला पाहिजे विधानसभा? बसलेत ना तिकडे आणि त्या दिशेने वाटचाल चालू आहे. जर लोकशाही टिकवायची असेल तर केवळ नेत्यांनाच नाही तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा धाडसाने पुढे यावं लागेल. येतायत जातायत काही, मला अनेक जण विचारतात की का हो तुम्हाला आधी कळलं नव्हतं का? होतं ना कळलं, मग तुम्ही थांबवलं नाही का? म्हटलं कशासाठी थांबू? जी विकली गेलेली माणसं आहेत त्यांची सोबत घेऊन मी लढू करू शकतो, कारण ती विकली गेलेली आहेत. मला विकाऊ माणसं नको आहेत, मला लढाऊ माणसं पाहिजे. मी सगळ्यांना बोलून स्पष्ट शब्दात सांगितलं की दरवाजा उघडा आहे, ज्यांना थांबायचे त्याने थांबा, बाकीच्यांनी गेट आउट, जा, निघून जा. माझ्याकडे विकाऊ माणसं नको आहेत, कारण ते शिवसेनेचं शिवसैनिक म्हणून म्हणायला ते लायकीचे नाहीयेत, अजिबात नाहीये. आणि कोणी कसं म्हणेल तशी मी भूमिका घ्यायची, हे एवढं लाचारत्व मी कधीच पत्करलेलं नाही आणि आयुष्यात कधी पत्करणार नाहीये, अजिबात नाहीये. मगाशी थोरात साहेब आपण बसल्यानंतर बोलत होतो ते सत्य आहे. आणि अशोकराव तुम्ही बोलत हेही सत्य आहे की त्यावेळेला तुमच्याकडनं जी काही माणसं आली होती ती आलीच होती. आणि हे सत्य, त्या सत्याचा पुरावा विजय कुठे गेला? आपला विजय साळवे बसलाय तिकडे, कल्याणचा आमचा, आपल्या कल्याणच्या महापालिकेच्या वेळेच्या सभेचा तो दाखला आहे. हे आता जे बसले तिकडे ते तेव्हा त्यांनी सभेमध्ये एक नाटक केलं होतं. तेव्हा सरकार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं होतं, देवेंद्र मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री ना त्यांनी आम्हाला दिलं ना, आम्ही त्यांच्याकडे मागितलं. जी काय खाती मिळाली ती पदरी पडली, पवित्र झाली की नाही माहिती नाही, पण पडली खरी पदरामध्ये.
तेव्हा त्या कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या सभेमध्ये ह्याच माणसांनी नाटक केलं होतं. मी होतो दादा तिकडे. भारतीय जनता पक्ष जो शिवसैनिकच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करतो आहे, अत्याचार करत आहे, हे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, म्हणून डोळे मिटून मी तिकडे जातो. असं असेल तर मला माहित नाही. हा, रडता रडता म्हणजे एवढं पाणी झालं की कळलंच नाही कुठे गेले ते. तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षासोबत होतं तर भारतीय जनता पक्ष अन्याय करतोय. आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी अन्याय करतोय. मग नेमकं तुम्हाला हवं तरी काय? बरं, खायचं तर मोकळंच होतं ना रान. मी कधी विचारला होता त्यानं विषय? आता पुढचं मी काय बोलण्याची गरजच नाही. एका वाक्यात तुम्ही सांगितलं. मला काल कोणीतरी सांगितलं ती आता जुनी पेन्शन योजना, त्याला मी तर पाठिंबा देऊन टाकलेला आहे. आणि मला वाटतं माझ्या या आपल्या सहकाऱ्यांची सुद्धा काय दुसरी वेगळी भूमिका असं नाहीये. का पाठिंबा दिला? कारण आपण जे सरकार चालवत होतो तेव्हा करोनाचं संकट होतं. किती कसा कुठे खर्च, आरोग्य व्यवस्थेत किती खर्च करावा लागेल काही डोळ्यासमोर नव्हतं. उत्पन्नाचे सगळे जे काय मार्ग होते ते बंद झाले होते. फक्त कृषी हे एकमेव असं क्षेत्र होते की त्यांनी अन्नधान्य पिकून असंही जिवंत ठेवलं आणि अर्थ खात्याचा भार पेलून तसंही जिवंत ठेवलं. आणि केंद्र सरकार तर बसलंच होतं हातोडा मारायला. मारलाच त्यांनी तो हातोडा की एक सापडतात कधी आणि ठोकतोय कधी. म्हणजे केंद्राची कधीही आपल्याला एक समर्थनीय अशी भूमिका अजिबात नव्हती. कधी पण विचारलं, चौकशी केली तर किमान 25,000 कोटी रुपयाची जीएसटीची थकबाकी त्यांच्याकडे असायचीच. काय करायचं? योजना करायच्या कुठून? पगार द्यायचे झाले ते पगार द्यायचे कुठून? या सगळ्याची तारेवरची कसरत. मगाशी माझं कौतुक करत होते, मला वाटलं माझा निरोप समारंभ आहे की काय. थोरात साहेबांनी केलं, यांनी केलं, त्यांनी केलं. पण हे खरंच आहे की ही सगळी अनुभवी माणसं, ह्या सगळ्या अनुभवी माणसांनी माझ्यासारख्या एका अननुभवी माणसाला नेता म्हणून स्वीकारले. त्यांचं मोठेपण आहे. हे त्यांचं मोठेपण आहे. पण हे अशी तारेवरची कसरत करत होतो. आता तर काय महाशक्ती पाठी आहे. जगातला सगळ्यात शक्तिमान नेता, कुठल्या देवाचा कितवा अवतार हे वेगळं असू शकेल मत, पण तो तिकडे बसलेला आहे. मग एवढं आहे, एवढी महाशक्ती मागे असल्यानंतर तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून न घेता देऊच शकत नाही, हे कसं काय बोलू शकता? आहे त्याच्या खोलामध्ये मी काय जात नाही. पण अशा अनेक गोष्टी आता झाल्या ना. त्या अर्थसंकल्पाला त्याने नाव दिलं पंचामृत. आता पंचामृत म्हटल्यानंतर पंचामृत कोणी लस्सीसारखं पित नाही की सगळं आपले बसलेत म्हणजे पंचामृताचे ग्लास घेऊन. अरे आता मी पंचामृताचे ग्लास म्हटलो, बाजूला त्याच्या काहीतरी म्हणजे काय नैवेद्याचा शिरा वगैरे असं मला म्हणायचंय. पंचामृत कसं देतात? म्हणजे थोडंसं म्हणजे कोणाचं पोटच भरत नाही, म्हणजे ते द्यायचं आणि आपणच आपल्या डोक्यांना हात फिरवायचा. याला म्हणतात पंचामृत. मग त्या पंचामृतातले काही शिंतोडे तरी त्या सरकारी कर्मचाऱ्यांवरती शिंपडायला हवे होते की नव्हते? म्हणजे सरकार आता असं मी म्हणू शकतो, हो आम्ही सुद्धा सरकार चालवलंय आणि उद्या सुद्धा चालवणार, तो भाग वेगळा. पण जाहीर केल्यानंतर हे विषय सगळे चर्चेला गेलेले आहेत. त्या काच फुटलेल्या एसटी मध्ये दादा तुम्ही सांगितलं गतिमान सरकार. आता मला सांगा, त्या काच फुटलेल्या एसटी मधनं महिलांना 50% सवलतीच्या दरात प्रवास करायची मुभा दिली. चांगलं आहे, अभिनंदन आहे. पण एसटी कशी चालेल आणि त्यातून 50% सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिलेचं घर कसं चालेल ह्याची कुठेच वाच्यता नाही. पण आली ताई 50% सवलत देतो, जा फिरत राहा. आपल्याला नेमकं हेच करायचंय की आजपर्यंत त्यांनी जे काही असा भ्रम निर्माण केलेला आहे. मी काल कोणाशी तरी मी म्हणत होतो की ते कसं एक धुकं निर्माण करतात आणि त्या धुक्यामध्ये म्हणजे आता मी कलानगरला राहतोय, लहानपणापासून बघतोय तो संध्याकाळी झाले काय डासाचा धूर मारायला येतो. आम्ही लहान असताना त्या धुरामध्ये पकडापकडी खेळायचो कारण क्षणभर सगळंच अदृश्य होतं, कोण कुठे कळतच नाही. तर असं काहीतरी धुकं निर्माण करायचं, काहीतरी वाद निर्माण करायचे, एकमेकाला लढवत ठेवायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. हे यांचे धंदे चालू आहेत, हे यांचे धंदे सुरू आहेत.
म्हणजे जेव्हा मोदी सत्तेवरती आले तेव्हा त्यांनी उज्ज्वला योजना आणली आहे. योजनेचं स्वागत केलंच पाहिजे, चांगली योजना होती. गॅस सिलेंडर द्यायचा, बरोबर आहे. आणि तेव्हा नाना मला एका महिला अधिकाऱ्यांनी, जबाबदार महिला अधिकारी, त्यांनी मला सांगितलं, सरकारी सेवेतल्या राज्याच्या बाहेरच्या होत्या, त्या म्हणाले माझं माहेरची स्थिती बरी होती, माहेर माझ्या गॅस वगैरे होता, पण लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतर मला पण ती चूल फुकावी लागायची. तेव्हा मला माहिती आहे ती चूल फुकून महिलांची कशी अवस्था होते, म्हणून ही योजना खूप चांगली आहे. म्हटलं व्हेरी गुड. आता ती योजना चालू आहे का? गॅस सिलेंडर मिळतोय का? मिळाल तरी तो भरण्या एवढे पैसे आहेत का? म्हणजे योजना जाहीर करायची, म्हणजे गाडी फुकट द्यायची आणि पेट्रोल असं करायचं की परवडणारच नाही. गाडी दिले ना, मग चालू कशी? ते जे करतायत आपण त्यांना खोटं नाही पडायचं. जे खरं असेल ते खरं आहेच, पण जे खरं नाहीच आहे ते खरेपणाने खरं सांगणं हे आपलं काम आहे. आता ते जे काय करतायत, आपल्याला बदनाम करतायत. कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, काढानं काय भ्रष्टाचार केला, आव्हान आहे माझं. पण एक गोष्ट याच्यामध्ये, अभिमान हा शब्द नाही वापरत, पण समाधान नक्की आहे की एकाही मृतदेहाची विटंबना आपल्या राज्यात झाली नाही. ज्या पद्धतीने तिकडे असं म्हणजे फार विदारक दृश्य होतं, ते विदारक दृश्य होतं. चिताच्या चिता पेटल्या होत्या. गंगा आपली पवित्र नदी, तिच्यामध्ये प्रेत ही टाकून दिली जात होती. तसं कुठेही महाराष्ट्रात आपण होऊ दिलं नाही, महाराष्ट्रात होऊ दिलं नाहीये. पण हे सगळं अंगावरती आलं त्यांच्या, कारण महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार घडला. कधी नव्हे ते शिवसेना काँग्रेस बरोबर गेली, राष्ट्रवादी बरोबर गेली. का गेली? कोणी घालवली? ही जी त्यांची वृत्ती आहे की वापरा आणि फेकून द्या. शिवसेनेचा सुद्धा वापर. बरं, मग मी असं म्हणतो, आम्ही हिंदुत्व सोडलं, काँग्रेस बरोबर गेलो. मी तर त्यांना विधानसभेत विचारलेलं आहे, आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं असेल तर तुम्ही मुफ्ती मोहम्मद बरोबर गेला होता तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? बरं, त्याही पलीकडे, त्याही आधी जाऊन सांगतो तुम्हाला, कदाचित तुम्हाला पटेल ना पटेल, कारण तेव्हा आपण एकमेकाच्या विरोधात होतो. भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व कधी स्वीकारलं? 87-88 साल. रथयात्रा कधी काढली? त्याच सुमारास काढली. रथयात्रा कोणी काढली? बरोबर आहे. त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे किती खासदार होते? 2. त्या 2चे 80 झाले, 80चे 180 झाले. सत्ता अशी उंबरठ्यावरून थांबली, उंबरठ्यावरती येऊन थांबली. आणखीन लोक पाहिजेत. मग बाकीच्या लोकांनी काय अट घातली? खरं म्हणजे तेव्हा अडवाणी साहेब पंतप्रधान होऊ शकत होते, कारण त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि वाजपेयी सुद्धा त्यांच्या सोबत होते. वाजपेयींनी सुद्धा ते दिलं होतं. पण जर मी चुकीचं बोलत नसेन तर तुम्ही खरं खोटं तुम्ही करा, की सत्ता उंबरठ्यावरती येऊन थांबली, आणखीन पाठिंबा लागला. मग ममता, जयललिता, समता, हे ते सगळ्यांना बोलवण्यात आलं. सगळ्यांनी सांगितलं हरकत नाही, आम्ही पाठिंबा देऊ, पण आम्हाला सेक्युलर चेहरा लागेल, धर्मांध चेहरा लागणार नाही. मग वाजपेयींचं नाव पंतप्रधान म्हणून आलं. मग त्यावेळेला तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं का? मुळामध्ये तुमचं सरकार जे आलं तेच सेक्युलर चेहरा घेऊन आलं. आणि आज एनडीए मधले शिवसेना ही पहिली सहकारी, अकाली दल हा बरोबरीचा सहकारी. किती एनडीए मध्ये किती कट्टर हिंदुत्ववादी तुमच्या सोबत होते त्याची यादी द्या, आणि किती सर्व धर्म समभाव वगैरे वगैरे वाले सगळे होते त्याची यादी द्या ना. मग कोणी काय सोडले ते भर चौकात होऊ द्या. काय सोडायचं असेल ना, मी म्हटलं ना, हिंदुत्व म्हणजे काय धोतर नाहीये की पाहिजे तेव्हा नेसलं पाहिजे तेव्हा सोडलं. एवढे निर्लज्ज आम्ही नाही होत. पण आता त्यांचं जे काय चाललेलं आहे की आपण केलेलं काम हे लोकांना विसरायला लावायचं, हे विसरू न देण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे, तुम्हाला करायचं आहे. मी जाहीर सभेत तर विचारलो, अगदी दिवाळीच्या वेळेला शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो, सगळे चॅनलवाले होते, चॅनलवाल्यांच्या समोर विचारलं, अरे बाबांनो, आम्ही जेव्हा कर्जमुक्ती केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? सगळ्यांनी साहेब ती मिळाली. आत्ताचं सरकार काय करत नाही त्याच्याबद्दल आमचा रोष आहे. अजून सुद्धा आपण आपली महात्मा फुले योजना होती, कर्जमुक्ती योजना, आणि त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची होती. पण कोणती योजना लोकांपर्यंत पोहोचली आणि कोणती योजना कागदपत्रांमध्ये अडकली हे लोकांना विचारलं तर लोक सांगू शकतात. आता सुद्धा त्यांनी जो एक ती योजना जाहीर केलेली की पीक विम्याचा फक्त 1 रुपया तुम्ही भरा, बाकी आम्ही भरतो. पण ते 1 रुपया भरताना अटीतटींचा सामना किती आहे आणि बाकी तुम्ही भरताना तुमच्या मित्रांच्या कंपन्या त्याच्यात किती आहे ह्याचाही खुलासा होऊ द्या. थोडक्यामध्ये काय की तुमच्यामध्ये एकत्रित लढण्याची हिंमत आणि इच्छा आहे का, हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे.
पहिलं लढायची तयारी आहे का? एकत्रित लढायची तयारी आहे का? मग जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कुठेही गावागावातनं तुम्ही म्हणजे अख्खा महाराष्ट्र समोर आहे. सभांमध्ये तर आपण महाराष्ट्राच्या समोर जाणार आहोत, पण तुम्ही महाराष्ट्राचे तिन्ही पक्षाचे प्रतिनिधी इकडे आलेला आहात. सगळ्या महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इकडे आलेला आहात आणि 3 पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही गावात जाणार आहात किंवा गावात काम करता आहात. मग गावामधल्या निवडणुका आल्या, नाही मिळालं तुम्हाला ग्रामपंचायतीचं तिकीट, नाही मिळालं तुम्हाला नगरसेवकाचं तिकीट, नाही मिळालं आमदारकीचं तिकीट, नाही मिळालं खासदारकीचं तिकीट. चाललंच पाहिजे, कारण हे जर नाही चाललं तर हुकुमशाही चालेल, आणि निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण ही निवडणूक जर का आपण सोडली आणि आपण पुन्हा जो काय तो त्यावेळेपासूनचा एक शाप आहे मराठ्यांना, फुटीचा शाप, त्याची जर का पुनरावृत्ती झाली तर मग ही 2024 ची निवडणूक ही आपल्या देशातली शेवटची लोकसभेची निवडणूक ठरेल. मग नंतर आपण इकडे आलो काय नाही आलो काय, इकडे आल्यानंतर फक्त नाटक बघायला येऊ, बाकी आपल्याला काही आवाज उरलेला नसेल. म्हणून आता आपण एकच ठरवलं पाहिजे, मी नसलो तरी चालेल, पण या देशातली लोकशाही जगली पाहिजे. कारण अनेक क्रांतिकारकांनी जे बलिदान केलं ते भारत मातेसाठी केलं, मोदींसाठी नाही केलं. त्यावेळेला असं नव्हतं वाटलं की हा 75 वर्षानंतर हा माणूस येईल म्हणून मी बलिदान करतोय. तर ही आपली जबाबदारी आहे, ही आपली जबाबदारी आहे. म्हणून जर एकत्रित आपण, दादा तुम्ही सांगितलं की ज्याची मोठी सभा त्याला काहीतरी द्यायचं, नक्की देऊ, पण एक सभा झाल्यानंतर पुढची सभा आपल्याला मोठी होते की नाही बघायला सगळ्यांनी आलं पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा, ठीक आहे आम्ही तर भेटत असतो, तुम्हाला सुद्धा गाव पातळीवरती एकत्र तिन्ही पक्षाला भेटावं लागेल. आणि जर आपण लढणार असू, लोकसभा आणि विधानसभा आपल्या डोळ्यासमोर असेल, तर पहिली शपथ घ्या की एक वेळ आपल्या पक्षाच्या पदरात काही पडलं नाही तरी चालेल, पण ग्रामपंचायत असो किंवा कुठल्या सोसायटीची निवडणूक असो, भाजप सोबत युती, मिंदे गटासोबत युती करणार नाही.